नमस्कार. तर मी अंजली मेकअप आर्टिस्ट. तर आज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण माझ्या ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स कराल. जसं मला तुम्ही युट्यूबला इंस्टाग्रामला प्रेम देत आहात तसं तुम्ही मला ब्लॉगलाही देशाल. तर आज आपण चाललोय सेलिब्रिटी मेकअप साठी, तेही उदगीरला. हा माझ्या ब्लॉगचा स्टार्टिंग आहे. तर आज आपण इथून निघतो आहोत घरातून आणि माझी सगळी पॅकिंग जी आहे ती झाली आहे आणि फायनली आता आपण निघतोय. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ब्लॉग कसं वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. तर आता आम्ही निघालोय. माझ्यासोबत आहे माझे काकू काका. हे मला रेल्वे स्टेशन पर्यंत ड्रॉप करायला येत आहे आणि ह्या आहेत माझ्या हेअर आर्टिस्ट मनीषा काकू. आता ट्रेन जी आहे ती निघाली आहे फायनली. शिर्डीहून आम्ही जातोय उदगीर. भाई हे काय खरंच आम्हाला समजत नाही हे काय बोलताय ते. आणि काकू फक्त हा म्हणतायत, त्यांना काही समजलं नाही तरी ते हा बोलताय. तुम्हाला माहितीये का माझ्या इंस्टाग्राम वरती आता रिसेंटली ना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आम्ही शूट केलाय ना तो इथेच केलाय. हे आहे अंकाईचा किल्ला. इथे अंकाईचा किल्ला आहे आणि इथे छान व्ह्यू येतो ना. इथे इतका भारी शूट झालाय. तर तुम्ही माझ्या पेजला जाऊन बघू शकता. आणि जर तुम्ही माझ्या युट्यूबला नवीन आहात तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपलं इंस्टाग्रामचं जे हँडल आहे ते अंजली डरांगे मेकअप अँड हेअर असं आहे. मला झोप येत नाहीये पण ना माझ्या खालच्या सीटवर आहे आणि झोपल्या पण आहे आणि मी जागीच आहे. आता वाजताय सकाळचे 3:30 आणि आता मी उतरणार आहे. पूर्ण 15 ते 16 तासांचा प्रवास झाल्यानंतर गुड मॉर्निंग मनीषा काकू. गुड मॉर्निंग. फायनली उदगीरला पोहोचलोय आता आणि आम्हाला पिकअप करण्यासाठी माझा एक फ्रेंड आहे तो आलाय. तर फायनली आम्ही रूम वरती पोहोचलो आहे आणि ही आहे आमची आजसाठीची वर्क प्लेस. टोटल आमचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 15 तासाचं ट्रॅव्हलिंग झालंय आणि आम्ही आलोय उदगीरला. आणि आज आहे आमचा सेलिब्रिटी मेकअप. तर सेलिब्रिटी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण शॉर्ट मिस नका करू. इथे सगळा सेटअप जो आहे तो रेडी आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी 5 मिनिटात रेडी होऊन येते. तर मी आली. एक्साइटमेंट आहे की नेमकी सेलिब्रिटी कोण आहे आज मेकअप साठी हे तुम्हाला आज करणार आहे. तर कधी आपल्याला शूट करायचं आहे किंवा सगळ्या गोष्टी. आणि आज फायनली तो दिवस आलाय आणि आम्ही शिर्डीवरनं उदगीरला आलोय शूट साठी. गुड मॉर्निंग. आम्ही केव्हाच आवरून बसलो. मला फोन करायचा, मला काहीच माहित नाही. आदित्य बोलले लवकर नको उठू, 8 वाजता फोन कर. मी वाट बघते. 5:30ला रेडी होते सेटअप वगैरे लावून सगळं. तर आज आपल्यासोबत आहे नम्रता प्रधान मॅम. तर त्यांचा ऑलमोस्ट मेकअप डन झालाय. आता फक्त नॉर्मल टचअप बाकी आहे, थोडीशी हेअर बाकी, ब्राउज वगैरे. आणि तुम्हाला फायनल लुक मी लवकरच दाखवेल. तर इतका भारी स्वभाव आहे त्यांचा, आम्हाला खूप आवडला. तर इथे नम्रता प्रधान मॅमचे हेअर डन झाले आणि मेकअपही ऑलमोस्ट डन झालाय. तर मॅम तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान, खूप मस्त. एक्साइटेड आहे इव्हेंटला जायला आणि मी मेकअप खूप छान केलाय. मला जसं हवे तसं. म्हणजे जास्त मेकअप आवडत नाही. सो मस्त. थँक्यू. फायनली नम्रता प्रधान मॅमचा मेकअप झाला आणि आपण आता पॅकअप करतोय. तर आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून जागो आहोत आणि तुम्हाला आधी पण सांगितलं की मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. आता वाजताय 10. थ्रूआउट बॅक टू बॅक काम चालू होतं. आता जे आहे ते आम्ही थोडंसं रिलॅक्स आहोत. सगळं पॅकअप करून झाल्यावरती आपण जाणार आहोत प्रोग्राम साठी, होळीसाठीच्या. आता डिरेक्टली आपण तिथंच भेटणार आहोत. तर आता आम्हाला जायचंय होळी फंक्शन साठी, ज्याच्यासाठी आम्ही खास इथे आलोय. तर आता आम्ही फायनली इव्हेंट करून रूम वरती चाललोय. तर कसं वाटतंय तुम्हाला मॅम? छान वाटतंय पण मी थकले आहे. झोप आली. पण आम्ही खूप मजा केली. मी डान्स केला आणि धमाल केली. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग थ्रूआउट शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून्ड. उदगीर मध्ये या ठिकाणी ताईंचा सत्कार होतोय. मानाचा मुजरा. या शिर्डीच्या मोठ्या मेकअप आर्टिस्ट आहेत. अशा प्रकारे दीदीने माझा व्हिडिओ घेतलाय. आणि इथे आमच्यासाठी कॉफी बनवणार आहे आज दीदी. आणि काय आमचं ते नशीब
की दीदीच्या हातची कॉफी प्रधान यांच्या हात यांच्या हाताने हा हा कॉफी मिळणार आहे, स्ट्रॉंग अँड स्वीट कॉफी. ओके, थँक्यू. वेलकम. पाच गप्पा मारतोय आम्ही आज. किती वेळ झाला दीदी आपण गप्पा मारतोय? खूप वेळ झाला. मला गाडी झोपायला लागली. आम्ही कौतुक ऐकलंय परत लवकर भेट नाही होणार, सो आज गप्पा. आणि आम्हाला आज असं कळलंय की एका सुंदर ऍक्ट्रेसच्या चेहऱ्या मागे एक सर्वगुण संपन्न मुलगी लपलेली आहे. बाई काय प्रकार. तर इथे ऑलमोस्ट कॉफी जी आहे ती रेडी झाली आहे. माहित नाही बाबा, आता हे जे काही दुधाची पावडर जी असते, गाईच्या दुधाचं आणि म्हशीच्या दुधाचं फील नाही येणार, पण ठीक. चेस करायचं होतं पण दीदीनी ना चेस करायच्या आधीच कॉफी पिली आणि त्यानंतर काय झालंय, कॉफी प्यायली. हा ठीक आहे, सॉरी, प्यायली. पुढे हॉटेलमधले जे ते सॅशे वगैरे त्याचा काही भरोसा नाहीये, पण माझ्या मते मी 2 सॅशे कॉफी वगैरे असं टाकून छान केलंय, पण ठीक आहे, आता प्या, एनर्जी येईल. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली आहे मला गिफ्ट. किती छान आहे दीदी ती मूर्ती. बघायची नको काढू, खूप हेवी असणार दीदी ती. अरे मला पण बघायची. ऑडियन्स को भी दिखाते हमारे महाराज जी कैसे दिखते. हार वगैरे घालून दिला ना छान. हा, तर फायनली आमचं गप्पांचं सेशन संपलंय आणि राम राम. दीदी म्हणतीये राम राम. आता दीदीला निघायचंय. 10 वाजता ट्रेन आहे ना? 10ची ट्रेन आहे. 10ची ट्रेन आहे दीदीची. आणि होप सो की आम्ही पुन्हा लवकर भेटू. गणपती नाही काय, साईबाबा महाराज की जय. हा, दीदीने मला प्रॉमिस केलंय की ती नेक्स्ट टाइम शिर्डीला येणार आहे आणि मला भेटणार आहे. सो मी येणार आहे, भेटेन हिला. ही मला शिर्डी टूर करवणार आहे. हो, डेफिनेटली लवकर या. सहकुटुंब सहपरिवार या मोठी. म्हणजे तुम्ही सगळे या असं म्हटलं, त्यासाठी तुला जाम थांबावं लागेल. नाही, एवढ्या वर्ष वेट नाही करणार. तू सिंगल आली तरी चालेल. मग ठीक आहे, मग मी येणार. ओके, बाय बाय. तर फायनली सगळं झालंय, फंक्शन संपलंय आणि आजचा दिवस खरं तर खूप हेक्टिक होता. खूप ऊन होतं. पूर्ण प्रोग्राम जो आहे तो खूप छान पद्धतीने पार पडला आणि आता आपण निघतोय शिर्डीसाठी. म्हणजे फायनली घरी जायला निघणार आहे. आमची 8 वाजेची ट्रॅव्हलर्स आहे. तर आता थेट आपण शिर्डीत गेल्यावर तर फायनली आम्ही घरी जाणार आहे. आता आमचा जो ब्लॉग आहे तो इथेच संपतोय गाईस. आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटूया. छान मेकअप वगैरे झालाय. थ्रू आउट ब्लॉग तुम्ही नक्की बघा. कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय ते.